ठेवलेला चेंडू आहे. जाधव झेल टिपतो का बघूया आणि अचूक झेल टिपलाय. पहिल्या चेंडूवरती बाद होतोय. जबरदस्त. वारे वा किरण दादा, कुठे ठेवला होता हा गोलंदाज गोटे दादा. जबरदस्त. पहिल्या चेंडूवर पहिला बली. शेवटी भुवन नावाला किंमत दिली जाते. पण एकदा सुंदर काय करतोय बघा. हो हो हो, थोडीशी बिल्डिंग थोडं असं नक्कीच पण एकदा झेल टिपला गेला असता. 2 धावा त्याच्या. ओंकार स्ट्राईकला आले तो ओंकार. किती पाहिजे? 16 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा काय घडतंय बघूया. तिकडे प्लेअर नाहीच का काय कोण? गोटे गोटेचे तिकडे काय ठेवलात ना प्लेअर काय? विराज गावडे देखील. एक धाव ना. धावसंख्या झाली ती 6. धावसंख्या झाली ती 6. किरणचा पुढचा चेंडू आणि हा वाईट चेंडू. बघूया. पण एकदा सुंदर टोलेला आहे. काय झालंय डॉक्टर सार्थक? चेंडू सापडत नाही का काय? नाही गेली. तिकडे हलवते कोणतरी. ते लाईट वर तिकडे, तिथून लाईन टाकली, तिथून बघा जरा. कोणतरी तिकडे लाईन हलवते बघा. प्रशांत. सुंदर टोलेला चेंडू आहे. झेल टिपतो का बघूया. 1+2 अशा 3 धावा. पुढे जाणारा सामना आहे सोमेश्वर आरवली आणि वर्धा देवी प्रसन्न डिकेवाडी. चला स्टेजच्या समोर या, समर्थन कक्षामध्ये या. सोमेश्वर आरवली आणि वर्धा देवी डिकेवाडी त्यासाठी समर्थन कक्षाच्या समोर या. झेल टिकतोय काय कोण? 4 धावा. कापरेवाडी संघाकडून पंचांच्या दादू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय तो किरण भोवडे याला. काय घडणार काय बिघडणार बघूया. बाप्पा मोरया असुर्डे कापरेवाडी वर्सेस ड्रीम 11 आरवली. सामन्याला सुरुवात होते. सुंदर टाकलेला चेंडू आहे. तितका चांगला शॉट मारला किरण भोवडेनी. 1 धाव पूर्ण केले. किरणने 2री धाव पूर्ण केले. 3ऱ्या धावासाठी जातो का बरोबर आणि 2 धावेवर समाधान मानायला. यापुढे कुठल्याही संघाला या ठिकाणी प्रवेश फी दिली जाणार नाहीये. कारण मी मगाशीच सांगितलं होतं कुठल्याही संघाला या ठिकाणी 4 वाजल्यानंतर कुठल्याही संघाला ज्याला कोणाला काय करायचंय तर उद्या सकाळी 9 वाजता हजर राहा. पुन्हा एकदा सुंदर टोले चेंडू आहे. किरण भोवडेनी 1 धाव पूर्ण केले. 2री धाव पूर्ण केले. 2 धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाली ती 4. बेनबादच्या किरणसाठी पुढचा चेंडू. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय आणि हा वाईट चेंडू. पंच घोषित करतोय दादू किरण लांबे. बघूया नक्कीच अशीच किरण सुंदर ठेवत. वा जबरदस्त फटका. 1 धाव पूर्ण केले. किरणने 2ऱ्या धावासाठी गेलाय. काय करतोय बघूया. आणि या ठिकाणी मोठे शेड बाद होत आहे. त्याची जागा घेण्यासाठी आले. कोटेशेट या समर्थन कक्षामध्ये आलात तरी चालेल. सामन्याला सुरुवात होते. किरणसाठी पुढचा चेंडू आणि हा किरण देखील त्रिफलाची धरतोय. 2रा धक्का बसतोय. पहिल्या षटकामध्ये 2 षटक 2 बळी मिळवतोय. बाप्पा मोरया खापरेवाडीचा संघ. बघूया सर्व
क्रीडा रसिकांचं मौर्याच्या वतीनं हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात होती. सुंदर टोलवला चेंडू काय करतोय बघूया. जाऊ दे बाउंड्रीच्या बाहेर. बघूया काय करतोय. सुंदर टोलवलेला चेंडू आहे. झेल टिपतो काय बघूया आणि अचूक झेल टिपलाय. पुढचा धक्का बसतोय. 3 बळी मिळवले. दरम्यान षटक देखील संपते. धावसंख्या सुंदर टोला अप्रतिम मारायला फटका बनके आणि एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावासाठी जातो काय बनके बघूया. आणि नक्कीच या 3 धावा. हे फटके काय घडणार आहे बघूया. गोटेशीन मागणं शिव्या घालत आहेत आणि घातले देखील पाहिजे, कारण त्याशिवाय खेळाडू घडणार देखील नाही. नक्कीच असे 5 टाक. व्हाईट चेंडू. गोटे शेटचं ऐकलंय. फारच थोडस तात्पर त्यांना दिसतंय. 3 धावाचा फटका घेतल्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट चेंडू टाकणार 5. नक्कीच कुठे बॅट मारतोय. काय कबड्डी खेळतोस का काय. कबड्डी चांगला खेळतोस. हा ती चला इथे दाखवायची. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. 4 झाले गोटे शेट आणखी 1 बॅटलं की झालं समजा. धावसंख्या झाली 13. हा मागे येऊन खेळतात काय. चला सर्विस काय करतो बघूया. 4-5 तरी धावाच होता. मस्त बॅटला चेंडू तरी लावला. 1 धाव पूर्ण केले आणि हा आता षटकार मारायचा आहे. धावसंख्या झाली 14. जबरदस्त मारायला फटका. धाव ना इकडे धावूनच काढायचे सगळे. वाईट चेंडू झाले 5. पोरं बरोबर मागे गिणत आहेत. जबरदस्त मारायला फटका आणि अचूक झेल टिपलाय. 16